अच्छा, 3रा अध्याय वचन 33. तो अम्मीनादाबाचा, तो आदनीचा, तो अर्णयाचा, तो हेस्रोनाचा, तो पेरेसचा, तो यहुदांचा. ओके. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला बघायला मिळतो प्रियानो, तो अमिनादाबाचा, तो आदिनाचा, तो अर्णयाचा, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहुद्याचा. आम्ही बघतो प्रियानो, यहुदा या वंशातून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार होता. हे अगोदरच प्रियानो भाकीत केलं होतं, अगोदरच ते ठरवलं होतं. आणि आम्ही बघतो प्रियानो, जो यहुदा आहे प्रियानो, तो याकोबाचा मुलगा आहे. हालेलुया. जर प्रियानो आपण याकोबाला जर भेटलो प्रियानो, तर आपण पहिल्यांदा कुठे भेटतो? कुठे भेटतो सांगता येईल? याकोबाला आपण कुठे बघितलं पहिल्यांदा सांगता येईल? योसेफाला विसरण्याच्या वेळेस. हालेलुया. ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो उत्पत्ती उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रियानो ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, 37 अध्याय वचन 18 आणि पुढे वाचा. त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकास म्हणाले, पहा तो स्वप्नदर्शी येत आहे, तर आता चला आपण त्याला ठार करून एका खाड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशुने त्याला खाऊन टाकिले, मग पाहू त्याच्या स्वप्नाचे काय होते ते. ओके. या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, जे योसेफाचे प्रियानो जे भाऊ आहे प्रियानो, ते योसेफाबद्दल एक कट रचतात की आपण योसेफाला मारून टाकू. आणि त्यामध्ये प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 26 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा यहुदा आपल्या भावास म्हणाला, आपण आपल्या भावास ठार मारून त्याचा खून छपविला तर काय लाभ? चला आपण त्यास त्या इश्माईली लोकास विकून टाकू. आपण त्याचवर हात टाकू नये, कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामासाचा आहे, हे त्याच्या भावास पसंत पडले. सो प्रियानो आम्ही बघतो की जो यहुदा आहे प्रियानो एक वाईट विचार असणारा असा व्यक्ती आहे प्रियानो. की आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो योसेफाला खाड्यात टाकलं प्रियानो, त्यावेळेस प्रियानो त्याच्या मारण्यातून पण किंवा त्याच्या विकण्यातून काहीतरी मोबदला आपल्याला मिळेल म्हणून आम्ही बघतो की तो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा यहुदा आपल्या भावास म्हणाला, आपण आपल्या भावास ठार मारून त्याचा खून छपविला तर काय लाभ? चला आपण त्यास त्या इश्माईली लोकास विकून टाकू. सो प्रियानो या वचनामध्ये प्रियानो यहुदाच्या जीवनाबद्दल प्रियानो आम्हाला पाहायला मिळते की त्याचे विचार, त्याची वागणूक कशी होती? वाईट प्रकारची होती. परंतु प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की नीतिमान कोणी नाही, कोणीच नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला जन्मास येण्यासाठी परमेश्वराला एक विशिष्ट प्रियानो कुटुंबाची, एका कुळाची गरज होती प्रियानो. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे भविष्यवाणी करण्यात आली होती की यहुद्याच्या घराण्यातूनच येशू ख्रिस्त येणार. आणि आम्ही बघतो प्रियानो जरी हे कुटुंब प्रियानो व्यवस्थित नव्हतं, कारण प्रियानो आम्ही बघतो की यहुदा आणि तामारच्या गोष्टीमध्ये जर आम्ही बघितलं प्रियानो, तर या कुटुंबामध्ये आणि यहुदाच्या जीवनामध्ये खूप मोठा गोंधळ आम्हाला पाहायला मिळतो. त्याचबरोबर त्याचे वागणूक, त्याचे विचार पण आम्हाला बघायला मिळतात प्रियानो. आणि प्रियानो पुढेच आम्ही बघतो की त्यानंतर ज्यावेळेस योसेफाला विकलं प्रियानो, आणि त्याच्यानंतर वचन 38 आणि 1 आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्ती 38:1. या सुमारास यहुदा आपल्या भावास सोडून खालच्या प्रदेशी गेला आणि अदुलामकर हिरा नावाच्या मनुष्याच्या घरी जाऊन राहिला. आम्ही बघतो की प्रियानो योसेफाला विकलं आणि त्याच्यानंतर प्रियानो तो आपल्या भावाला सोडून एका ठिकाणी गेला प्रियानो. त्या वचनामध्ये लिहिले, या सुमारास यहुदा आपल्या भावास सोडून खालच्या प्रदेशी गेला आणि अदुलामकर हिरा नावाच्या मनुष्याच्या घरी जाऊन राहिला. तेथे शुवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी यहुदाच्या दृष्टीस पडली, त्याने ती बायको केली. माझे प्रियानो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, जो यहुदा आहे प्रियानो योसेफाला विकलं. आणि प्रियानो आम्ही बघतो की त्याची भावाची वागणूक पण चांगली नव्हती. हालेलुया. कारण आम्ही बघतो की त्यांनी एक जलसच्या कारणामुळं प्रियानो योसेफाला त्यांनी विकून टाकलं प्रियानो. आपल्या बापाला त्यांनी दुःखी केलं प्रियानो.
म्हणून प्राणो आम्ही बघतो की ह्या कटामध्ये त्याचे भाऊ पण सामील होते. आणि प्राणो बरेच दिवस प्राणो यहुदा त्यांच्यासोबत राहिला. आणि नंतर प्राणो त्यांनी निर्णय केला की आपण यांच्यापासून दूर होऊ. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की तो एका अदुलाम हिरा नावाच्या एका व्यक्तीच्या घरी जाऊन राहिला. आणि त्यानंतर प्राणो तिथं गेल्यानंतर त्याने एका शुवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी प्राणो बायको करून घेतली. यहुदा जो आहे प्राणो, आम्ही बघतो प्राणो, जर मागे जर आम्ही गेलो प्राणो, तर याकोब ज्यावेळेस प्राणो आशीर्वाद मिळतो त्यावेळेस प्राणो रिबेका त्याला म्हणते की तू कनानी स्त्रीतली किंवा कनानी लोकांच्या मुलीतून एखादी बायको तू करू नको, कारण त्यांच्यामुळे माझ्या जीवाला काय आला आहे, वीट आहे. इसाकाला आणि रिबेकाला प्रियानो कनानी मुली मुळीच पसंत नव्हत्या. आणि म्हणून आम्ही बघतो की त्यांनी याकोबाला त्याच्या नातेवाईकाकडे, त्याचा जो मामा आहे लबान, त्याच्याकडे पाठवलं. आणि आम्ही बघतो प्रियानो की ह्या सर्व गोष्टी यहुदाला माहित होता, कारण यहुदा कोणाचा मुलगा आहे, कोणाचा मुलगा आहे यहुदा, यहुदा कोणाचा मुलगा आहे, याकोबाचा, बरोबर. याकोबाला पण प्रियानो आम्ही बघतो जसं वडिलांना आवडतं तसं मुलं करतात आणि मग तीच परंपरा किंवा त्याच गोष्टी पुढे पुढे चालू असतात. आणि आम्ही बघतो प्रियानो ह्या गोष्टी याकोबाला माहित होत्या आणि याकोबाने पण त्या आपल्या मुलांना शिकवल्या असेल की तुम्ही कनानी ज्या लोक आहेत त्यांच्यातली मुलगी तुम्ही करू नका. परंतु आम्ही बघतो प्रियानो जो यहुदा आहे प्रियानो, त्यांनी एक कनानी स्त्रीशी लग्न केलं. हालेलुया. यहुदाची पत्नी कोण आहे, कनानी आहे. कनानी लोक कोण आहे सांगता येईल? उत्पत्ती चांगल्या प्रकारे वाचा प्रियानो, तुम्हाला उत्पत्तीमध्येच बऱ्याचशा गोष्टी प्रियानो दडलेल्या आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रियानो सुरुवातीपासून बायबलचं वाचन कराल प्रियानो, तर तुम्हाला जे वंशज आहे किंवा ज्या पुढच्या गोष्टी आहे प्रियानो, त्या सर्व तुमच्या लक्षात येतील की प्रियानो ह्या सर्व गोष्टी पुढचे जे वचन आहे प्रियानो ते उत्पत्तीशी किती संबंधित आहे प्रियानो हे तुम्हाला समजेल. आम्ही बघतो प्रियानो ज्या प्रकारे प्रियानो नोहा आहे, नोहा जो जल प्रलयामध्ये वाचला गेला आहे की नाही. आणि आम्ही बघतो प्रियानो की ज्यावेळेस नोहा त्याने मद्यपान केलं प्रियानो, आणि मद्यपान केल्यानंतर आम्ही बघतो की प्रियानो तो उघडा नांगडा होऊन पडला आणि प्रियानो त्याच्या मुलाने प्रियानो त्यांना झाकलं. परंतु प्रियानो त्याच्यामध्ये जो हाम आहे त्या हामाने प्रियानो तो तसाच उघडा नागडा आहे हे पाहून तो बाहेर निघून गेला प्रियानो, त्याला झाकलं नाही. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की त्याला नोहाने शाप दिला प्रियानो. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, उत्पत्ती याचा 9वा अध्याय वचन 21, तो द्राक्षरस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला. पुढे वाचा. तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यास हे कळविले. तेव्हा शेम व याफेत यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेविले व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकिली. त्याचे तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. द्राक्षरसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले. तो म्हणाला, कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल. तो म्हणाला, शेमाचा देव परमेश्वर धन्य, कनान त्याचा दास होईल. देव याफेदाचा विस्तार करील, तो शेमेच्या डेऱ्यात राहील आणि कनान त्याचा दास होईल. आम्ही बघतो प्रियानो जो कनान वंश आहे प्रियानो तो कोणापासून आला, हामापासून. आम्ही सर्वजण म्हणूया हामापासून, हामापासून. ओके. सो प्रियानो आम्ही बघतो जो हाम आहे नोहाचा मुलगा, हाम शेम आणि याफेत आहे. आणि शेमाच्या वंशातून येशू ख्रिस्त आला. हालेलुया. सो प्रियानो हे सर्व रूट मूळ आहे प्रियानो, आणि हे आम्हाला समजून आलं पाहिजे प्रियानो, कारण खूप काही गोष्टी येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधित आणि त्याच्या वंशावळी संबंधित आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की जो नोहा आहे प्रियानो, ह्या नोहाने हामाच्या वंशाला शाप दिलता आणि प्रियानो हामाच्या वंशातूनच कनानी लोक आले. आणि आम्ही बघतो प्रियानो की पुढे चालून प्रियानो त्यांचं इस्रायल लोकांशी किंवा याकोबाचं जे घराणं आहे प्रियानो त्याच्याशी त्यांचं मुळीच पटत नव्हतं. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो
इसाक आणि रिबेकाला प्राणो कनानी मुली आवडत नव्हत्या. त्याच गोष्टी त्यांनी याकोबाला शिकवल्या, याकोबाने आपल्या मुलींना शिकवल्या, मुलांना शिकवल्या. तरी आम्ही बघतो प्राणो, जो हा यहुदा आहे प्राणो, त्यांनी कनानी स्त्री केली. हालेलुया. आणि आम्ही बघतो प्राणो पुढे ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, उत्पत्ती 38 आणि 3. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याने त्याचे नाव यर ठेवले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तिने त्याचे नाव ओनान ठेविले. पुन्हा तिला एक मुलगा झाला, त्याचे नाव तिने शेला ठेविले. तो झाला तेव्हा यहुदा कजीब येथे राहत होता. मग यहुदाने आपला पहिला मुलगा यर याला बायको करून दिली. तिचे नाव तामार असे होते. ओके. आम्ही बघतो प्रियानो, जो यहुदा वंश आहे प्रियानो, तो येशू ख्रिस्ताच्या वंशावळीतला मुख्य घटक आहे प्रियानो. कारण ह्याच घराण्यातून प्रियानो येशू ख्रिस्त जन्मास येणार होता. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की सैतानाकडून प्रियानो बरेचसे गोंधळ या परिवारामध्ये करण्यात आले प्रियानो. अनेक बिकट प्रियानो प्रसंग या कुटुंबात आले गेले प्रियानो. जर तुम्ही हा अध्याय जर पूर्ण वाचला असेल तर प्रियानो तुम्हाला सुरुवातीला वाटलं असेल की अशा प्रकारच्या गोष्टी बायबलमध्ये का दिलेल्या आहेत. हालेलुया. वाटलं ना? सुप्रानो, याच्या मागे पण खूप मोठं रहस्य आहे, पण बऱ्याचदा त्या गोष्टी उघडपणे बोलता येत नाही. परंतु प्राणो, जर तुम्ही स्वतः त्याचं वाचन करत असाल तर अनेक गोष्टी परमेश्वर तुम्हाला या वचनातून शिकवेल. आणि आम्ही बघतो प्राणो, ज्यावेळेस यहुदाने प्राणो शुवाची मुलगी जी आहे तिच्याशी विवाह केला प्राणो, आणि त्याच्यापासून प्राणो आम्ही बघतो की त्याला 3 मुलं झाली, यर, योनान आणि शेला. आणि आम्ही बघतो प्राणो की यहुदा ने ज्यावेळेस प्राणो यर मोठा झाला प्राणो, त्याचा पहिला मुलगा जो झाला त्याला तामार नावाची एक स्त्रीशी त्याने त्याचा विवाह करून दिला. त्यानंतर प्राणो आम्ही बघतो वचन 5. पुन्हा तिला एक मुलगा झाला, त्याचे नाव तिने शेला ठेविले. तो झाला तेव्हा यहुदा कजीब येथे राहत होता. आम्ही बघतो प्राणो या वचनामध्ये पुन्हा तिला एक मुलगा झाला, त्याचे नाव तिने शेला ठेविले. तो झाला तेव्हा यहुदा कजीब येथे राहत होता. मग यहुदाने आपला पहिला मुलगा यर याला बायको करून दिली. तिचे नाव तामार होते. तिचं नाव काय होतं? तामार. आणि हे नाव आम्हाला येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये मिळतं प्राणो. मग त्याच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये प्राणो ही तामार आहे. बायबलमध्ये 2 तामार आहे. एक दाविदाची कन्या तामार पण आहे आणि ही पण तामार आहे. सो ह्या दोन्हीमध्ये खूप वेगवेगळा फरक आहे. ओके. आम्ही बघतो प्राणो की ज्या प्रकारे प्राणो त्याने आपला जो पहिला मुलगा आहे प्राणो त्याला पत्नी करून दिलं, तिचं नाव आहे तामार. आणि प्राणो पुढे आम्हाला पाहायला मिळतं, पण यहुदाचा पहिला मुलगा यर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. कसा होता? ओके. दुष्टपणा कुठून येतो? ओके. आणि चांगल्या गोष्टी कोणाकडून येतात? सो प्राणो आम्ही बघतो की जो सैतान आहे तो पहिल्यापासून प्राणो यहुदाच्या वंशाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. आणि आम्ही बघतो की प्राणो त्याने त्याच्या पहिल्या मुलामध्ये पण काम केलं प्राणो. आणि प्राणो जर इंग्लिश बायबलमध्ये जर बघितलं प्राणो तर या दुष्टाबद्दल विकेड हा शब्द आलेला आहे, म्हणजे चरित्रहीन. हालेलुया. सो प्राणो जो यर आहे तो कसा आहे? चरित्रहीन होता. म्हणजे कदाचित त्याच्या पत्नीशिवाय इतर पण काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असतील. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की जो यर आहे हा चरित्रहीन होता, भ्रष्ट होता, पापी होता, दुष्ट होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राणो सैतानाने त्याच्या जीवनामध्ये आणल्या होत्या. आणि आम्ही बघतो प्राणो, कारण ह्या सर्व गोष्टी दुष्टापासून आहे. कारण देवाचं वचन सांगतं दुष्टाईतून दुष्टता निघते. हालेलुया. सो दुष्ट ज्या गोष्टी आहे किंवा वाईट ज्या गोष्टी आहे प्राणो त्या सर्व सैतानाकडून आहे प्राणो. आणि आम्ही बघतो प्राणो मग यहुदाचा पहिला मुलगा यर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता, म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले. हालेलुया. माझ्या प्राणो बऱ्याचदा सैतान प्राणो वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळं पाप आमच्या जीवनामध्ये आणतो प्राणो. आणि त्याचा परिणाम हा होतो की परमेश्वर आम्हाला काय करतो? शासन करतो, मारून टाकतो. म्हणून प्राणो
आम्हाला ती समज प्रभूने दिलेली आहे की दुष्ट आणि चांगलं जे आहे प्रियानो, किंवा जे नीतिमत्तेचं आहे, ह्या गोष्टींचा फरक आम्हाला समजता आला पाहिजे प्रियानो. आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं वागत आहोत, आमच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या कोणाकडून आहे, देवाकडून आहे की दुष्टाकडून आहे प्रियानो, ह्या आम्हाला ओळखता आल्या पाहिजे. जर आम्ही त्या दुष्टाच्या कारवाईनुसार, त्याच्या संगतीनुसार प्रियानो, वाईट गोष्टी, पापी जीवन जर आम्ही जगतो प्रियानो, तर त्याचा परिणाम होतं मरण. कारण देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं प्रियानो, पापाचं वेतन हे काय आहे? मरण. म्हणून प्रियानो, आम्ही कशा प्रकारे जीवन जगत आहोत, त्या दुष्टाच्या गोष्टी तर आमच्या जीवनामध्ये नाही ना. माझे प्राणो, आम्ही बघतो की बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या सर्व गोष्टी प्रियानो सैतानाकडून आहे. देहाची कर्मे जी आहे प्रियानो, ती सर्व सैतानाकडून आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, आम्ही बघतो की त्याच्या जीवनाचा उपयोग प्रियानो सैतानाने केला. कारण देवाचं वचन सांगतं की तो कसा होता? दुष्ट होता. जे दुष्ट असतात प्रियानो, त्यांच्या जीवनाचं नियंत्रण कोण करतो? शैतान करतो. आणि ज्यांच्या जीवनामध्ये चांगली कामे आहे, नीतिमानची कामे आहे, त्यांचं नियंत्रण कोण करतो? प्रियानो, आम्ही विचार करायला पाहिजे की आमच्या जीवनाचं नियंत्रण कोण करत आहे. आमच्या कर्मावरून, आमच्या वागणुकीवरून, आमच्या विचारावरून प्रियानो आम्ही ओळखलं पाहिजे की आम्ही कोणाच्या नियंत्रणात आहोत. कोण आम्हाला चालवत आहे? तो दुष्ट चालवत आहे की देव चालवत आहे? प्रियानो, सगळ्या गोष्टी आमच्या वागणुकीवर डिपेंड आहे, आमच्या वागणुकीवर अवलंबून आहे प्रियानो. म्हणून प्रियानो, आज आमचं जीवन जे आहे प्रियानो, आम्ही ते प्रभूच्या भयामध्ये प्रियानो चालणं गरजेचं आहे, प्रभूमध्ये चालणं गरजेचं आहे. जर आम्ही त्या दुष्टाप्रमाणे चालतो प्रियानो, तर देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं प्रियानो की परमेश्वराने त्याला मारून टाकलं. कोणी मारून टाकलं? हालेलुया. कुठल्या व्यक्तीने मारलं का? कोणी मारलं? प्रियानो, आम्ही खूप सावध असणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराच्या दृष्टीआड कुठलीच गोष्ट नाही प्रियानो. माझे प्रियानो, आम्ही बघतो की या वचनामध्ये ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पण यहुद्याचा पहिला मुलगा यर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. कोणाच्या दृष्टीने? मानवाच्या दृष्टीने होता का? नाही. प्रियानो, परमेश्वराचे नेत्र कसे असतात? तीक्ष्ण आहे परमेश्वर. आम्ही कसंही जरी वागत असू प्रियानो, तर परमेश्वराला लगेच समजतं. कारण परमेश्वराचे नेत्र आमच्यावर आहे. आणि या वचनामध्ये लिहिलं की तो परमेश्वराच्या दृष्टीने कसा होता? दुष्ट होता. म्हणजे सैतानाचा दुष्ट काम त्याच्यामध्ये होतं. आणि प्रियानो, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, पण यहुद्याचा पहिला मुलगा यर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता, म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले. मग यहुदा ओनान यास म्हणाला, आपल्या भावजाईपाशी जा आणि दिराच्या धर्मास अनुसरून भावाचा वंश चालव. माझे प्रियानो, आम्ही बघितलं की काही नियम त्यावेळेस लिखित नव्हते, परंतु प्रियानो नंतर ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला पाट्या दिल्या, त्यानंतर प्रियानो अनेक नियम परमेश्वराने लावून दिले. आणि प्रियानो, ज्या प्रकारे अनुवाद याचा 25वा अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. भाऊ भाऊ एकत्र राहत असले आणि त्यांच्यापैकी एक निपुत्रिक मेला, तर त्याच्या विधवेने बाहेरच्या कोणा परक्याशी लग्न करू नये. तिच्या दिराने तिच्यापाशी जाऊन तिला बायको करून घ्यावे व तिच्या बाबत दिराचे कर्तव्य करावे. त्या स्त्रीला जो पहिला मुलगा होईल त्याने त्या मृत झालेल्या भावाचे नाव चालवावे, म्हणजे इस्रायलातून तो नामशेष होणार नाही. आपल्या भावजईला बायको करून घेण्याची त्या पुरुषाची इच्छा नसली तरी तिने गावच्या वेशीपाशी वडील वर्गाकडे जाऊन म्हणावे की माझा दीर आपल्या भावाचे नाव इस्रायलात ठेवायला कबूल नाही आणि माझ्याशी दीराच्या कर्तव्याला अनुसरून वागवायची त्याची इच्छा नाही. मग त्याच्या नगरातील वडील वर्गाने त्याला बोलावून आणून त्यांच्याशी बोलणे करावे. तो आपलाच हेका चालवून म्हणाला की हिला बायको करून घेण्याची माझी इच्छा नाही. तर त्याच्या भावजईने वडील वर्गादेखत त्याच्याजवळ येऊन त्याच्या पायातले पायतन काढावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, जो कोणी आपल्या भावाचे घराणे चालवित नाही त्याचे असेच करावे.
पायथन काढलेल्या पुरुषाचे घराणे असे त्याचे नाव इस्रायलात पडेल. ओके, माझे प्रियानो, हा जो नियम आहे प्रियानो, आम्ही बघतो हे मोशेने दिलेले नियम आहे प्रियानो. आणि हे अगोदर लिखित स्वरूपाचे नव्हते, परंतु प्रियानो इस्रायलाला आणि याकोबाला हे सर्व नियम माहीत होते. आणि नंतरहून प्रियानो आम्ही बघतो की लिखित स्वरूपामध्ये हे नियम देण्यात आले. आणि हा नियम प्रियानो आम्ही बघतो की भावाचा वंश चालविण्यासंबंधीचा हा नियम आहे. सो प्रियानो MP UP या भागामध्ये अशा प्रकारे होतं, आहे की नाही. जर मोठा भाऊ मेला तर प्रियानो आम्ही बघतो की जो दीर असतो तो आपल्या भाऊजाईशी विवाह करतो आणि त्यांचा वंश पुढे चालतो. सो प्रियानो ही पद्धत अजून पण चालू आहे आणि ही जुन्या करारापासून प्रियानो ही पद्धत आहे प्रियानो. परंतु प्रियानो आम्ही बघतो की उत्पत्तीच्या काळामध्ये ही लिखित नव्हती, परंतु ह्या सर्व नियम प्रियानो याकोबाला, याकोबाच्या वंशजांना माहीत होतं. म्हणून प्रियानो जो यहुदा आहे प्रियानो, तो यहुदा त्याच्या मुलाला म्हणतो की तू आपल्या भावाचा वंश चालव. परंतु प्रियानो आम्ही बघतो की काही गोष्टी प्रियानो त्याच्याही जीवनामध्ये दुष्ट होत्या आणि म्हणून प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्याला पण मारून टाकलं. वचन 10 मध्ये, उत्पत्ती 38:10. हे त्याचे कृत्य परमेश्वरात दुष्ट वाटल्यावरून त्यालाही त्याने मारून टाकिले. ओके, आम्ही बघतो की काही गोष्टी प्रियानो जर तुम्ही घरी सविस्तर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. सो प्रियानो अनेक अशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या, वाईट गोष्टी होत्या आणि वचन आम्हाला पाहायला मिळतं हे त्याचे कृत्य परमेश्वराला दुष्ट वाटल्यावरून त्यालाही त्याने मारून टाकले. एरला मारलं, त्याच्यानंतर कोणाला मारलं? ओनानला मारलं. राहिला आता शेला. यहुदाला किती मुलं होते? 3 मुलं. पहिला एर, ओनान आणि शेला. त्यावेळेस प्रियानो शेला लहान होता आणि प्रियानो त्यामुळे आम्ही बघतो प्रियानो यहुदाने विचार केला प्रियानो की माझी 2 मुलं ज्याने तामारशी लग्न केलं ते मरण पावले. आता मी जर शेलाचा पण विवाह तिच्याशी करून दिला तर तो पण मरेल. हालेलुया. मेले कोणामुळं? त्यांच्या दुष्टाईमुळं. आणि दोष कोणाला देत आहे? तामारला, हे की नाही. आम्ही बघतो जगात अशीच परिस्थिती प्रियानो. बऱ्याचदा प्रियानो दोष पत्नीला दिला जातो, बाईला दिला जातो प्रियानो की हिच्यामुळं असं झालं, हे की नाही. या सिटीमध्ये तर नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये प्रियानो ह्या गोष्टी आपल्याला जास्त बघायला मिळतात. कमनशिबी आहे, असं आहे, तसं आहे. सो प्रियानो यामध्ये तामारचा काही दोष होता का? दोष कोणाचा होता? ओनानचा. कारण ओनान हा चरित्रहीन होता, भ्रष्ट होता, पापी होता आणि परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. त्यानंतर प्रियानो जो एर आहे तो पण दुष्ट होता, परमेश्वराच्या दृष्टीने तो पण दुष्ट होता. म्हणून स्वतः परमेश्वराने त्यांना मारलं प्रियानो. हालेलुया. सो प्रियानो ते त्यांच्या दुष्टाईमुळे मरण पावले. परंतु प्रियानो आम्ही बघतो की दोष तामारला लावला गेला प्रियानो. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की यहुदा जो आहे प्रियानो, तो यहुदा वचन 11 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. यहुदा आपली सून तामार हिला म्हणाला, माझा मुलगा शेला वयात येईपर्यंत आपल्या बापाच्या घरी वैध दशेत राहा. त्याला वाटले की शेला ही आपल्या मुलाप्रमाणे मरावायचा. मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली. सो प्रियानो यहुदाचे दोन्ही मुलं मरण पावले. आता राहिला फक्त शेला. आणि प्रियानो यहुदाला पण वाटलं प्रियानो की आता मी जर शेलाचं लग्न तामार सोबत करून दिलं तर तामार पण मरेल, हे की नाही, शेलाही मरेल. आणि आम्ही बघतो प्रियानो की ज्या वेळेस अशा प्रकारे प्रियानो त्याच्या जीवनामध्ये गोंधळ चालू होता प्रियानो, कदाचित सैतानाला वाटत असेल की आता यहुदाचे दोन्ही मुलं मरण पावले आणि शेलाचा पण विवाह होत नाही, मी माझ्या कामामध्ये काय झालो आता यशस्वी झालो. हालेलुया. आणि प्रियानो शेला सोबत विवाह करण्याचा त्याचा कुठलाही हेतू नव्हता प्रियानो. कारण त्याच्या मनामध्ये एक भीती बसली होती की जसं एर आणि योनान मरण पावले तसं शेलाही मरण पावेल. आणि म्हणून प्रियानो त्याने ठरवलं की याला तिच्या बापाच्या घरी पाठवून द्यायचं. आणि आम्ही बघतो प्रियानो एक फसवण्याचा प्रयत्न तो करत होता. आणि प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस अशा प्रकारे झालं प्रियानो, आम्ही बघतो की एर मरण पावला, ओनान मरण पावला, फक्त शेला राहिला. शेलाचा पण तो विवाह करू देत नव्हता. यहुदाची जी संतती आहे प्रियानो ती कुठेतरी वाढण्याची त्या ठिकाणी थांबली. हालेलुया. बरं, यहुदापासून पण मुलगा झाला असता, परंतु प्रियानो वचन 12 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं,
बराच काळ लोटल्यावर यहुदाची बायको जी शिवाची मुलगी ती मरण पावली. ओके, आम्ही बघतो प्रियानो, जरी त्याला शेलाचा विवाह करून द्यायचा नव्हता, परंतु प्रियानो यहुदापासून पण संतती होऊ शकली असती, परंतु कदाचित सैतानाने पण तिच्यावर अटॅक केला असेल आणि आम्ही बघतो की ती आता या ठिकाणी मरण. हालेलुया. कदाचित शेलाला त्याने तसंच ठेवलं असेल, शेलाबद्दलचा कुठलाही प्रियानो उल्लेख पुढे नाही, परंतु प्रियानो जे काम व्हायचं होतं ते कुठंतरी थांबलं. हालेलुया. सो प्रियानो आम्ही बघतो की सैतान हा यहुदाच्या घराण्यामध्ये त्याने काय केलं, गोंधळ करून टाकला. कारण तो सैतानाला माहित होतं प्रियानो की जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो यहुद्याच्याच कुटुंबामधून येणार आहे, यहुद्याच्याच घराण्यामधून तो येणार आहे. म्हणून प्रियानो त्याने त्यांचं जे जीवन होतं प्रियानो ते पूर्ण डिस्टर्ब करून टाकलं, पूर्णपणे गोंधळात टाकलं. प्रियानो त्यांच्या दोन्ही मुलं प्रियानो मी बघतो की दुष्ट होते आणि म्हणून प्रियानो दोन्हीही मुलं मारले गेले, फक्त शेला राहिला. परंतु यहुदा त्याचं लग्न करण्यासाठी तयार नव्हता. प्रियानो जर त्याला वाटलं असेल की आपल्याला चौथा मुलगा व्हावा, त्याच्यापासून तरी संतती होईल, परंतु त्याची पत्नी पण मरण पावली. हालेलुया. सैतान या ठिकाणी हसत असेल, त्याला वाटलं असेल की मी आता यहुदाच्या घराण्याला काय केलेलं आहे, छाटाछाट केलं आहे. यहुदाच्या घराण्यातून आता संतती कदाचित निघणार नाही किंवा संतती येणार नाही आणि मग मसीहा पण येणार नाही. हालेलुया. सो सैतान बऱ्याचदा आमच्याही जीवनामध्ये असे खूप गोंधळ आणतो प्रियानो, आमच्या जीवनाला पण तो पूर्णपणे डिस्टर्ब करतो प्रियानो, की त्याला वाटतं की आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या होऊ नये, म्हणून प्रियानो तो आम्हाला पूर्णपणे गोंधळात टाकतो. अनेक गोष्टी प्रियानो त्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये येतात प्रियानो आणि आमचं संपूर्ण जीवन डिस्टर्ब होऊन जातं प्रियानो. आणि मग सैतानाला वाटतं की नाही आता मी जिंकलो, मी यांना हरवलेलं आहे, मी निराश केलेला आहे, हताश केलेला आहे. परंतु नाही प्रियानो, तो त्याच्या योजनेमध्ये कधीच सफल होऊ शकत नाही. त्याने किती जरी गोंधळ आणला प्रियानो आमच्या जीवनात, किती जरी आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, तरी प्रियानो देवाच्या योजनेला कधीही पायबंद होणार नाही. देवाच्या वचनामध्ये प्रियानो त्याची योजना पूर्ण होण्यासाठी कुठलीही बाधा येऊ शकणार नाही. जरी आली तरी ती प्रियानो सोडवण्यासाठी परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. आम्ही बघतो प्रियानो या ठिकाणी जो यहुदा आहे प्रियानो, तो यहुदा तिला फसवण्याचा प्रयत्न करत आहे प्रियानो, की तो आपल्या बापाच्या घरी जा आणि ज्यावेळेस शेला मोठा होईल त्यावेळेस मी काय करेल, त्याच्यासोबत तुझा विवाह करून देईल. सो या नियमानुसार आम्ही बघतो प्रियानो की भावाचा वंश चालवण्यासाठी हे नियम दिले होते आणि हे सर्व नियम यहुदाला अगोदरच माहीत होते, कारण परमेश्वराने हे नियम प्रियानो अब्राहमाला, इसाकाला, याकोबाला सांगितले असेल, म्हणून हे सर्व नियम यहुदाला पण माहीत होते. फक्त पुढे चालून प्रियानो हे नियम लिखित स्वरूपात दिले. बरोबर. यहुदाला कसं काय माहीत होते हे सगळे नियम, कारण तो आपल्या वाडवडिलांकडून शिकला असेल, हे की नाही. फक्त फरक एवढा होता की ते लिखित स्वरूपात नव्हते. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की ज्या वेळेस प्रियानो त्याने तिला फसवण्याचा प्रयत्न केला प्रियानो, आणि आम्ही बघतो की शेला प्रौढ झाला होता, मोठा झाला होता, तरी पण प्रियानो आम्ही बघतो की यहुदाने प्रियानो त्याचा विवाह करून दिला नाही. फक्त तो तिला फसवत होता, तिला सांगत होता की हो शेला मोठा झाल्यावर मी तुझं लग्न करून देईन, परंतु प्रियानो यहुदाचा कुठलाही हेतू त्या मागे नव्हता. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की तिने ठरवलं की आता आपल्या सासऱ्याला फसवायचं. हालेलुया. तो तिला फसवत होता आणि मग तिने विचार केला की नाही आता आपण याला फसवायचं. याकोबाने येसावाला फसवलं आणि याकोबाला कोणी फसवलं, त्याच्या मामाने, है की नाही, लाबानाने. सो कधी कधी प्रियानो मला वाटतं की आम्ही जर एखाद्या व्यक्तीला फसवलं तर आम्ही फसवलं जाणार नाही, आम्ही खूप शहाणे आहोत, है की नाही. आम्ही दुसऱ्याला फसवू शकतो पण आम्हाला कोणी फसवणार नाही. परंतु असं नाही प्रियानो, जो इतरांना फसवतो प्रियानो तो पण फसला जातो. हालेलुया. म्हणून कधीही कोणाला फसवू नका प्रियानो. माझे प्रियानो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो की जी
तामार आहे प्राणो, तिने एक युक्ती केली प्राणो. तिला समजलं की जो यहूदा आहे प्राणो तो लोकर कातरण्यासाठी येणार आहे. म्हणून प्राणो आम्ही बघतो की तिने एक वेश केला प्राणो, आणि ती प्राणो एका ज्या ठिकाणातून यहूदा जाणार होता प्राणो त्या ठिकाणी ती बसून राहिली. आणि नंतर प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस प्राणो यामध्ये अनेक गोंधळ आहे. सो प्राणो तुम्ही हे वाचून घ्या, समजून घ्या, कारण स्पष्टपणे नाही बोलू शकत. परंतु प्राणो आम्ही बघतो की जी तामार आहे प्राणो, ही तामार पुढे चालून प्राणो यहुद्यापासून ती प्रेग्नेंट राहते प्राणो. आणि आम्ही बघतो की हा जो यहूदा आहे प्राणो, ह्या यहूद्याला समजते की आपली सून ही प्रेग्नेंट आहे. आणि मग तो म्हणतो की तुम्ही तिला बाहेर काढा आणि जाळून टाका. परंतु प्राणो आम्ही बघतो की ह्या सर्व गोष्टीमध्ये प्राणो जितकी दोषी तामार होती प्राणो, तितकाच दोषी यहूदा पण होता. हालेलुया. आणि प्राणो आम्ही बघतो की इतकं सगळ्या गोष्टी आहे, पापी गोष्टी या कुटुंबात आहे प्राणो, अनेक गोंधळ या कुटुंबात आहे, तरी परमेश्वराने ह्याच कुटुंबाला निवडलं होतं. हालेलुया. प्राणो देवाचं वचन सांगतं की नीतिमान कोणीच नाही, कोणीच नाही, एकही नाही. आम्ही बघतो की नोहा जो होता प्राणो, त्याच्याही जीवनामध्ये काही गोष्टी होत्या. काय होतं सांगता येईल? नोहाच्या जीवनामध्ये काही होतं का? तो व्यसनी होता, है की नाही? मद्यपान करणारा होता. सो त्याच्या बाबतीमध्ये पण अनेक गोष्टी आहे, परंतु ह्या सर्व गोष्टी बायबलमध्ये दिल्या नाही. परंतु प्राणो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कुठे ना कुठे काहीतरी उणीव असतात, त्याच्याही जीवनामध्ये कुठेतरी गोंधळ असतात. परंतु प्राणो परमेश्वर तशाच व्यक्तीचा उपयोग त्याच्या कामासाठी करून घेतो प्राणो. कधी कधी आम्हाला वाटतं प्राणो की परमेश्वराची एखादी गोष्ट करण्यासाठी मी योग्य नाही, परंतु प्राणो देवाची निवड, देवाच्या योजना ह्या आमच्यासाठी निश्चित स्वरूपात असतात प्राणो. या गोंधळातूनच प्राणो आम्ही बघतो की एक महत्वपूर्ण बाब आम्हाला पाहायला मिळते प्राणो, की ज्यावेळेस शिवाची मुलगी मरण पावली प्राणो, आणि आम्ही बघतो की यहूदा वंशातूनच प्राणो येशू ख्रिस्ताचा जन्म होणार होता. आणि आम्ही बघतो प्राणो ज्यावेळेस तामारलेला जेरह झाला प्राणो, त्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की ही यहूदाची संतती होती, ती त्याच्या मुलाची संतती नव्हती. हालेलुया. कारण ते कनानी स्त्रीपासून झाले होते. आणि प्राणो आम्ही बघतो की ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी तामारलेच निवड का करण्यात आली? तामार इतकी योग्य होती का प्राणो? तिने एक वाईट गोष्ट केली होती प्राणो, तिने आपल्या सासऱ्याला फसवलं होतं, तरी तिचीच निवड का बरं करण्यात आली होती? शिवाची मुलगी योग्य नव्हती का? तुम्हाला काय वाटतं? जर तुम्ही हा अध्याय जर स्पष्टपणे वाचला असेल, बारकाईने वाचला असेल, तर तुमच्या लक्षात येईल प्राणो खूप काही गोष्टी यामध्ये आहे. जर तुम्हाला समजल्या नसेल तर तुम्ही घरी जाऊन प्राणो व्यवस्थित वाचा. मी सांगण्यापेक्षाही अधिक परमेश्वर त्यातून तुम्हाला प्रकाशन देईल प्राणो. हालेलुया. माझे प्राणो आम्ही बघतो की पेरेसचं नाव यहूदाच्या वंशावळीत आलं प्राणो. ज्या प्रकारे देवाचं वचन त्याच याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन 28 ते 30 पर्यंत. तिला वेना होत असता एका बालकाचा हात बाहेर आला, तेव्हा सुईनेने त्याच्या हाताला लाल सूत बांधून म्हटले. पहिला हा बाहेर पडला, त्याने आपला हात आखडून घेतला, तेव्हा त्याचा भाऊ बाहेर पडला. तेव्हा सुईने म्हणाली, तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस? म्हणून त्याचे नाव पेरेस असे पडले. मग ज्याच्या हातास लाल सूत बांधिले होते तो त्याचा भाऊ बाहेर पडला आणि त्याचे नाव जेरह ठेविले. आम्ही बघतो प्राणो जे तामार आहे प्राणो, तिला जुळी मुलं झाले, ट्विन्स. आणखी कोण ट्विन्स हे सांगा बरं बायबलमध्ये? एसाव आणि याकोब, ही कोण आहे? जुळी मुले. त्याचबरोबर जो पेरेस आहे प्राणो, आणि पेरेस आणि जेरह हे देखील काय आहे? ट्विन्स आहे, जुळे आहेत. माझे प्राणो आम्ही बघतो की परमेश्वराने त्याची योजना पूर्ण करण्यासाठी प्राणो यहूदाचा उपयोग केला, त्याचबरोबर तामारचा उपयोग केला. मग शुवाची जी मुलगी होती प्राणो, तिचा उपयोग का नाही केला? कारण ती कनानाची होती. आणि मग तामार कोण होती? कनानी मुली तर पसंत नव्हत्या, परमेश्वराच्या विरोधात त्या होत्या.
मग तामारला का निवडलं गेलं? कारण तामार इस्रायली होती. हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही बघतो की योग्य व्यक्ती परमेश्वराने, जरी गोंधळ झाला, जरी काही गोष्टी घडल्या प्रियांनो, परंतु प्रियांनो यहुदाच्या वंशातूनच ख्रिस्त येणार होता. आणि आम्ही बघतो प्रियांनो, यहुदांच्या मुलामधून प्रियांनो येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही, किंवा प्रियांनो आम्ही बघतो की जी वंशावळी त्याची आहे त्याच्यातून जन्म झाला नाही, परंतु प्रियांनो यहुदाला तामारीपासून जो जेरह झाला त्यापासून येशू ख्रिस्ताची वंशावळ आली. प्रियांनो जेरेस जे नाव आहे, पेरेस जे नाव आहे प्रियांनो, ते आम्हाला येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये पाहायला मिळतं. सो प्रियांनो, खूप मोठा गोंधळ या अध्यायामध्ये झालेला आहे, परंतु प्रियांनो या मागे देवाची एकच योजना होती की प्रियांनो यहुद्यातूनच येशू ख्रिस्ताचा जन्म व्हावा. म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की यहुद्यापासूनच प्रियांनो जो पेरेस झाला, त्या पेरेस पासून प्रियांनो पुढे येशू ख्रिस्ताची वंशावळी वाढली. हालेलुया. सो प्रियांनो, सैतानाने खूप गोंधळ त्या कुटुंबामध्ये, त्या परिवारामध्ये, यहुद्याच्या परिवारामध्ये केला, परंतु प्रियांनो परमेश्वराने त्यातून देखील काय केला? मार्ग काढला. सो सैतान आमच्या जीवनामध्ये अनेक गोंधळ करण्याचा प्रयत्न करतो प्रियांनो, परंतु प्रभू त्यातून सोडवतो. सो प्रियांनो, हा विषय अत्यंत संवेदनशील आहे, म्हणून मी याच्याबद्दल जास्त स्पष्ट बोलू शकले नाही. तुम्ही घरी गेल्यावर याचं वाचन करा प्रियांनो, व्यवस्थित तुम्हाला सगळं काही समजून येईल प्रियांनो की यहुद्याचं बीज किंवा यहुद्याचं वंश किती महत्त्वाचा होता. आणखी प्रियांनो आम्ही बघतो की एस्तेर राणीच्या काळामध्ये पण प्रियांनो आम्ही बघतो की जो यहुदी वंश आहे प्रियांनो, त्या वंशाला संपवण्याचा प्रयत्न केला. आम्ही एस्तेर बद्दल प्रियांनो अनेकदा ऐकलेलं आहे की एस्तेरने उपवास प्रार्थना केल्या. तिने ठरवलं की राजा पुढे जायचं आणि आपल्या लोकांसाठी रथबदली करायची. ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही बघतो एस्तेराचा 2 अध्याय वचन 6. बाबेलचा राजा नबुखेदनेसर याने यहुदांचा राजा यखन्या याच बरोबर जे लोक येरुशलेमाहून पकडून नेले होते त्यापैकी हा एक होता. आणखी 5 वाचा. शुशन राजवाड्यात मर्दखै बिन याईर बिन शिमई बिन किश या नावाचा एक बन्यामीनी यहुदी होता. ओके, आम्ही बघतो प्रियांनो जी एस्तेर आहे प्रियांनो, ती कुठल्या वंशातली होती? कुठल्या वंशातली होती? बन्यामीनी यहुदी. ती यहुदी वंशातली होती. आणि प्रियांनो आम्ही बघतो की ज्यावेळेस या लोकांना प्रियांनो शुशन राजवाड्यामध्ये बंदी करून आणलं गेलं प्रियांनो, आणि नंतर ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियांनो, एस्तेर याचा 3 अध्याय वचन 6. एकट्या मर्दखयावर हात टाकणे हे त्याला हलके वाटले, कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते. त्यामुळे अश्वरोषाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहुदी लोक यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला. ओके, आम्ही बघतो प्रियांनो जो हामान आहे प्रियांनो, त्याला या अध्यायामध्ये प्रियांनो यहुद्यांचा शत्रू म्हटलेला आहे. हालेलुया. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं एस्तेराचा 8 अध्याय वचन 1 मध्ये, त्याच दिवशी अश्वरोष राजाने यहुद्यांचा वैरी हामान. यहुद्यांचा वैरी कोण होता? हामान होता एस्तेरच्या काळामध्ये. आणि प्रियांनो ह्या एस्तेरच्या काळामध्ये प्रियांनो हामानाने एक योजना आखली की जो यहुदी वंश आहे, फक्त यहुदी वंश बरं का, इस्रायली वंश नाही, फक्त यहुदी वंश, ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिले की एकट्या मर्दखयाला हात टाकणे हे त्याला हलके वाटले, कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते. त्यामुळे अश्वरोषाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहुदी लोक यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला. सो हा बेत फक्त हामानाने केला नव्हता प्रियांनो, तर हा बेत हामानाच्या द्वारे कोणी केला होता? सैतानाने केला. काय केला होता की संपूर्ण जितकेही यहुदी लोक आहे, आम्ही बघतो प्रियांनो हिंदुस्थानापासून, कुशापासून तर हिंदुस्थानापर्यंत प्रियांनो अश्वरोष राजाचा अंमल होतं, त्याची प्रियांनो राज्य होतं. आणि या राज्यामध्ये आम्ही बघतो की सर्वत्र यहुदी लोक होते. आणि प्रियांनो ह्या यहुदी लोकांचा पूर्ण नायनाट करायचा, संपूर्ण नायनाट करायचा असा कट प्रियांनो हामानाने रचला. हालेलुया. आम्ही बघतो की हे सगळे लोक यहुदी वंशाच्याच मागे लागले होते.
यहुदी वंश नष्ट करण्यासाठीच मागे लागले होते. आणि प्रियानो त्यांची इच्छा होती की प्रियानो सर्व जे यहुदी लोक आहे, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं एस्तेर याचा 3रा अध्याय वचन 13. राजाच्या सर्व प्रांतातून जासुदाच्या हस्ते अशा आशयांची पत्रे पाठविण्यात आली की एकाच दिवशी म्हणजे 12व्या अदार महिन्याच्या त्रयोदशी वृद्ध तरुण स्त्रिया मुले अशा सर्व यहुदी लोकांचा विध्वंस संहार व नायनाट करावा व त्याची धनसंपत्ती लुटून घ्यावी. ओके, आम्ही बघतो प्रियानो या वचनामध्ये की राजाच्या सर्व प्रांतातून जासुदाच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठविण्यात आली की एकाच दिवशी म्हणजे 12व्या आदार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध तरुण स्त्रिया मुले अशा सर्व यहुदी लोकांचा विध्वंस संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी. माझे प्राणो, हमानाने प्राणो ह्या प्रकारचा भेद केला होता, कट रचला होता की जे वृद्ध आहे वृद्धांना पण सोडायचं नाही. त्याचबरोबर प्राणो जे तरुण आहे, स्त्रिया आहे, मुले आहे. कदाचित प्राणो सैतानाने विचार केला जर मुले वाचली तर पुढे यहुदी वंश वाढेल. हालेलुया. कदाचित स्त्रिया वाढल्या त्यांच्यातून पण वंश येईल. वयोवृद्ध जरी राहिले तर एखाद्या वेळेस त्यांच्यातून पण वंश येऊ शकतो, है की नाही. म्हणून प्राणो त्याने ठरवलं की जे वृद्ध आहे, तरुण आहे, स्त्रिया आहे, मुले आहे अशा सर्व यहुदी लोकांचा संहार करायचा, म्हणजे त्यांना पूर्णपणे त्यांचा नाश करायचा. प्राणो आम्ही बघतो की ह्या काळामध्ये एस्तेरच्या काळामध्ये सैतानाने प्राणो हमानाचा उपयोग केला की जे यहुदी लोक आहे प्राणो त्यांना पूर्णपणे संपून टाकायचं, यहुदी वंशाला पूर्णपणे नायनाट करण्याचा प्राणो हा जो प्रयत्न आहे प्राणो तो सैतानाच्या द्वारे करण्यात आला. परंतु त्याचा सूत्रधार कोण होता? हमान होता. हालेलुया. कधी कधी सैतान प्राणो अनेक गोष्टी प्राणो आमच्या द्वारे करतो प्रियानो. करणारा तो असतो पण सूत्रधार तो आम्हाला करतो, आम्हाला उपयोगात आणतो प्राणो. देवाच्या लोकांच्या विरोधात जाण्यासाठी, देवाच्या योजना विफल करण्यासाठी, देवाचे मार्ग विपरीत करण्यासाठी प्राणो तो अनेक लोकांचा उपयोग करतो. जसं प्राणो त्याने हमानाचा उपयोग केला की तो देवाच्या लोकांच्या विरोधात गेला. प्राणो त्याने भेद केला, त्याने कट रचला की जे संपूर्ण यहुदी लोक आहे प्राणो, स्त्रिया असेल, मुले असेल, वृद्ध असेल, या सर्वांना काय करायचं? मारून टाकायचं. हालेलुया. त्यावेळेस इतरही कैदी असतील प्राणो, इतरही बंदिवान त्यावेळेस असतील, परंतु प्राणो हमानाच्या मनामध्ये प्राणो सगळ्यात जास्त द्वेष जो होता तो फक्त आणि फक्त यहुदी लोकांचा, यहुदी वंशाचा होता. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की त्याने प्रयत्न केला यहुदी वंशाला संपवण्यासाठी. हा सैतानाचा कट होता प्राणो. हमानाच्या मागे सैतान काम करत होता. हा फक्त प्राणो त्याच्या उपयोगात आणलेला हा व्यक्ती होता आणि त्याच्या माध्यमातून प्राणो आम्ही बघतो की त्याने ठरवलं होतं की यहुदी वंशाचा नायनाट करायचा. हालेलुया. सो सैतान पण आमच्या विरोधात खूप काही कट कारस्थान करतो. हे कट करणं हे सैतानाचं काम आहे. तो वेगवेगळ्या प्रकारचे कट आमच्या जीवनात पण करतो प्राणो की आम्ही एखाद्या व्यसनाच्या आहारी जावं, एखाद्या पापाच्या आहारी जावं. प्राणो आम्ही बघतो की अनेक लोक प्राणो वेगवेगळ्या वाईट गोष्टी करतात प्राणो, ते त्याच्यात सापडतात प्राणो. कधी कधी प्राणो चोरी करतात, चोरी करताना प्राणो त्यांना मारलं जातं प्राणो, बऱ्याचदा खून होतात, वाईट वाईट गोष्टी होतात प्राणो. आणि प्राणो आम्ही बघतो की कधी कधी त्यांना जन्मठेप होते, कधी ते अपघातात सापडतात, कधी कधी प्राणो कुठल्याही प्रकारे ते मरण पावतात. सैतान प्राणो मी बघतो की कुठल्याही माध्यमातून प्राणो त्याचं काम आमच्याद्वारे करून घेण्याचा प्रयत्न करतो प्राणो, आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतो. कारण सर्व ज्या वाईट गोष्टी आहे प्राणो त्या सर्व सैतानाकडून आहे प्राणो. म्हणून प्राणो आमचं जीवन कसं आहे, दुष्टाच्या कुठल्याही गोष्टी आमच्या जीवनात नाही ना प्राणो, आम्ही पडताळून पाहणं गरजेचं आहे.
आणि ह्या सर्व गोष्टी पडताळण्याचं सामर्थ्य आम्हाला तेव्हाच मिळेल प्राणो, ज्या वेळेस आम्ही वचनामध्ये मोरवलेले असू प्राणो. ज्या वेळेस वचन आमच्याकडे असेल त्यावेळेस आम्हाला समजेल की आम्हाला कोण चालवत आहे, आमच्या जीवनामध्ये काय होत आहे, आमच्या जीवनातले चढ उतार कसे येत आहे, आमची वागणूक कशी आहे, परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य आहे, हे आम्हाला तेव्हा समजेल प्राणो, ज्या वेळेस आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करू, त्याचं वचन ऐकू तेव्हाच. हालेलुया प्राणो. देवाचं वचन हे आरसा आहे प्राणो, जे आमच्या सगळ्या गोष्टींना दाखवतो प्राणो की आमच्या जीवनामध्ये काय आहे. हालेलुया. आणि आम्ही बघतो प्राणो, ज्या प्रकारे या हमानाने प्राणो कट केला की यहुदी जे लोक आहेत त्यांना मारण्याचा प्राणो, परंतु त्यावेळेस परमेश्वराने एस्तेरला उभं केलं प्राणो. हालेलुया. सो आमच्याही ज्या ज्या वेळेस कट कारस्थान केले जातात प्राणो, आमच्यासाठी पण रथ बदली करण्यासाठी, आमच्यासाठी पण प्रार्थना करण्यासाठी परमेश्वर कोणाला तरी उभं करतो प्राणो. सैतान आमच्या विरोधात कितीही कट करू द्या प्राणो, आम्हाला संपवण्याचा कितीही प्रयत्न करू द्या प्राणो, परंतु जर आम्ही निवडलेले लोक आहोत, आम्ही विशेष वंशातले लोक आहोत प्राणो, आम्ही प्राणो येशू ख्रिस्तासोबत त्या इस्रायलाशी, त्या यहुदाशी आमचा समेट झालेला आहे, आम्हाला त्याने कलम केलेला आहे प्राणो. हालेलुया. माझे प्राणो, ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये राहतो प्राणो, सैतानाला आमच्या विरोधात कितीही कट कारस्थान करू द्या प्राणो, कितीही वेळेस प्राणो वेगवेगळे प्रसंग, मृत्यूचे समय प्राणो आमच्यावर येऊ द्या, मृत्यूचे प्रसंग आमच्यावर येऊ द्या प्राणो, परंतु आम्हाला वाचवण्यासाठी परमेश्वर कोणाला तरी उभा करेल प्राणो. एस्तेर सारखं आमच्यासाठी कोणीतरी उपवास आणि प्रार्थना करून प्राणो आमच्या जीवनाला ते वाचवतील प्राणो. कधी कधी सैतान प्राणो आमच्या शारीरिक जीवनाला संपवण्याचा प्रयत्न करतो, त्याचबरोबर तो आध्यात्मिक जीवनाला पण प्राणो संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतो की आमचं आध्यात्मिक जीवन मृत झालं पाहिजे. हालेलुया. परंतु प्राणो कोणाच्या तरी प्रार्थना आमच्यासाठी असतात, कोणाचे तरी उपवास आमच्यासाठी असतात प्राणो. एस्तेर सारखे प्रार्थना करणारे लोक, रथ बदली करणारे लोक, आमच्यासाठी जोखमी तर उभा राहणारे कोणीतरी असतात प्राणो, जे राजाकडे आमच्यासाठी रथ बदली करतात आणि त्या आम्हाला त्या शत्रूपासून, त्या कटकारस्थानापासून वाचवतात. देवाचे लोक देखील प्राणो तुमच्यासाठी ज्या प्रार्थना करतात प्राणो, त्याच्याद्वारे सैतानाचे प्रत्येक कटकारस्थान येशूच्या नावात उधळले जातात. माझे प्राणो, एस्तेरने फक्त उपवासाच्या द्वारे तो कट नाहीसा केला. उपवासामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. म्हणून प्राणो मी बघतो की देवाचे लोक तुमच्यासाठी उपवास करतात, तुमच्यासाठी प्रार्थना करतात, तुमच्यासाठी रथ बदली करतात, त्या राजासमोर उभं राहतात की प्रभू माझ्या लोकांना वाचव, माझ्या मंडळीला वाचव, माझ्या परिवाराला वाचव. प्राणो परमेश्वराच्या दृष्टीने पण तुम्ही एक एस्तेर सारखा आहात प्राणो, जे तुमच्या परिवारासाठी प्राणो तुम्ही प्रयत्न करत आहात की तुमच्या परिवाराला त्या शत्रूपासून, त्या हामानाच्या कटापासून वाचवलं जावं, यासाठी प्रभूने तुम्हाला एस्तेर म्हणून प्राणो निवडलेला आहे. कारण तुम्हीच प्राणो तुमच्या कुटुंबासाठी उपवास करू शकता, तुम्हीच तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करू शकता, तुम्हीच तुमच्या राजासमोर, त्या परमेश्वरासमोर तुमच्या लोकांसाठी उभे राहू शकता. प्राणो प्रभूने जर ही संधी तुम्हाला दिली की तुम्ही तुमच्या परिवारासाठी, तुमच्या कुटुंबासाठी प्राणो उपवास आणि प्रार्थना करावे, तर तुम्ही निश्चित करा प्राणो. कारण प्राणो त्या सैतानाचं काम आहे कट रचणं, आणि तो कट यासाठीच रचतो प्राणो की आमचा परिवार, आमचं कुटुंबाचा नायनाट व्हावा, आमच्या संपूर्ण परिवाराचा विध्वंस व्हावा, आमचा परिवार तुटला जावा प्राणो. हे सर्व खटकारस्थान सैतानाचे आहे. तो वेगवेगळ्या माध्यमातून प्राणो आमच्या परिवारावर प्राणो घात करण्याचा प्रयत्न करतो. माझे प्राणो मी बघतो की हमानाने प्रयत्न केला प्राणो मर्दखायला मारण्याचा, हमानाने प्रयत्न केला प्राणो संपूर्ण यहुदी लोक प्राणो वेगवेगळ्या 27 प्रांतामध्ये, 127 प्रांतामध्ये प्राणो जितके यहुदी लोक होते प्राणो, त्या प्रत्येक व्यक्तीला, मुलांना, लहान लेकरांना, वृद्धांना, सर्वांना मारण्याचा त्याने खट केला. सैतानाचं लक्ष सर्वावर असतं, वृद्ध असेल, तरुण असेल प्राणो, लहान मुलं असेल, स्त्रिया असतील प्राणो. आम्ही बघतो की प्राणो कित्येक स्त्रिया स्वतः संपून घेतात. अनेक प्रकारे प्राणो वेगवेगळ्या घटना कुटुंबामध्ये घडतात.
माध्यमातून प्रियानो हा प्रयत्न करत असतो की हे कुटुंब जे आहे हे संपलं पाहिजे. देवाच्या ज्या योजना आहेत त्या कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजे. कारण प्रियानो जे निवडलेले घराणं असतं, जे प्रभूने बोलवलेले घराणे आहे, जे विश्वासणारे घराणे आहे, जे येशू ख्रिस्ताशी संबंधित आहे प्रियानो, अशाकडेच त्यांचं जास्त लक्ष राहतं. आम्ही बघतो की प्रियानो सैतानाचं सर्वात अधिक लक्ष प्रियानो या 12 वंशातून कोणाकडे असेल तर तो म्हणजे यहुदी वंश. कारण त्याला माहित आहे की ह्याच वंशातून येशू ख्रिस्त मसीहा जन्मास येणार. सो देवाच्या योजना पण परमेश्वराने आमच्यासाठी केलेल्या आहेत. अनेक प्लॅन त्याने आमच्यासाठी केलेले आहे की ह्या घरातून, या कुटुंबातून, या व्यक्तीकडून, या बहिणीकडून, या भावाकडून, आमच्या लेकराकडून प्रियानो अनेक गोष्टी करण्यासाठी परमेश्वराने योजना केलेल्या आहे. आणि म्हणून प्रियानो त्या योजना विफल करण्यासाठी, निष्क्रिय करण्यासाठी सैतानाचं संपूर्ण लक्ष प्रियानो आमच्याकडे लागतं, आपल्या परिवाराकडे लागतं प्रियानो. कधी कधी प्रियानो आम्ही बघतो की बऱ्याचदा प्रियानो एखाद्या व्यक्तीला परमेश्वराला सेवेसाठी निवडायचं असतं आणि आम्ही बघतो की कितीतरी गोष्टी त्याच्या जीवनामध्ये येतात प्रियानो, कितीतरी अपघात त्याच्या जीवनामध्ये येतात, कितीतरी आजार त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात. परंतु प्रियानो जर प्रभू त्याच्या सोबत आहे तर प्रभू कधीही त्या सैतानाला प्रियानो त्या योजनेत सफल होऊ देणार नाही. प्रियानो कित्येक वेळेस प्रियानो तो आपल्याला हाणून पाडण्याचा प्रयत्न करतो, कित्येक वेळेस प्रियानो तो आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतो प्रियानो. कारण त्याला माहित आहे की पुढे चालून हे लोक देवाचं गौरव करतील, देवाची महान सेवा करतील, अनेक आत्मे देवाच्या राज्यात आणतील. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की तो सर्व परीने प्रयत्न करतो की मी यांना कसं संपून टाकेल. फक्त यांनाच नाही तर यांच्या संपूर्ण घराण्याला मी संपून टाकेल की कोणीही देवाच्या सेवेसाठी उठणार नाही. म्हणून प्रियानो मी बघतो की कित्येक परिवार प्रियानो अशा अधिपत्याखाली जगतात प्रियानो. सैतान त्यावर प्रहार करतो, परंतु त्यांच्यासाठी प्रार्थना करणारं जर कोणी नाही प्रियानो, एस्तेर सारखं रथबदली करणारं कोणी नाही तर प्रियानो त्या परिवाराचा निश्चित नाश होईल. सो आमच्यासाठी मध्यस्थी करणारे खूप महत्वाचे आहे, आमच्यासाठी रथबदली करणारे खूप महत्वाचे आहे, आमच्यासाठी उपवास आणि प्रार्थना करून त्या राजासमोर उभं राहणारे लोक आमच्यासाठी असणं खूप गरजेचं आहे प्रियानो. उपवास आणि प्रार्थना प्रियानो त्या सैतानाच्या कुयुक्तांना तोडण्यासाठी खूप सामर्थ्यशाली आहे प्रियानो. म्हणून आमच्या जीवनामध्ये उपवास आणि प्रार्थना खूप महत्वाच्या आहे, ज्या आमच्या आत्मिक प्रियानो जीवनाला उंचवतात प्रियानो. आमच्या आत्मिक जीवनात जितकेही धोके निर्माण होते प्रियानो, जितके आमचं आत्मिक जीवन डिस्ट्रॉय करण्यासाठी सैतान प्रयत्न करतो, कट रचतो प्रियानो, त्या प्रत्येक खटाला उद्ध्वस्त करण्यासाठी आमच्या प्रार्थना खूप सामर्थ्यशाली ठरतात. त्या हमानाच्या कटाला उधळून लावतात. म्हणून आमच्यासाठी प्रार्थना खूप महत्वाची आहे. माझे प्रियानो आम्ही बघतो की एस्तेरने प्रार्थना केले प्रियानो, उपवास केले प्रियानो, गोंताट नेसून प्रियानो आम्ही बघतो की मर्दखय आणि जे यहुदी लोक आहे प्रियानो त्यांनी परमेश्वरापुढे लीन होऊन प्रियानो त्यांनी प्रियानो गोंताट नेसून प्रियानो ते देखील उपवास आणि प्रार्थनेत राहिले. सो आमच्यावरही ज्यावेळेस संकट येतात प्रियानो त्यावेळेस आम्ही परमेश्वरापुढे लीन होणं, नम्र होणं प्रियानो आणि उपवास प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. आम्हाला माहित नाही की प्रियानो सैतानाने आमच्यासाठी कुठले कट रचलेले आहे, परंतु प्रियानो जर आमच्यासाठी प्रार्थना आहे तर आम्ही निश्चित सुरक्षित आहोत प्रियानो. हालेलुया. आमच्यासाठी कोणीतरी उपवास करत आहे प्रियानो तर आम्ही सुरक्षित आहोत प्रियानो. त्या सैतानाचे कुठलेही डावपेच आमच्यावर चालणार नाही. हालेलुया. सो प्रियानो प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी प्रियानो आमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आम्ही रोज आठवण करतो प्रियानो. कित्येक वेळ आम्ही परमेश्वरासमोर बसतो, मध्यस्थी करतो की प्रभू आमच्या परिवाराला, आमच्या कुटुंबाला, आमच्या मंडळीला तू सुरक्षितता दे. हालेलुया. सो हे काम परमेश्वराने दिलेलं आहे. एस्तेर सारखी रथबदली काम करण्याचं परमेश्वराने प्रियानो आम्हाला सांगितलेलं आहे. कारण आम्हाला माहिती प्रियानो हमानासारखे अनेक शत्रू, अनेक
अनेक कट ते करत आहे की आमचा परिवार नाश पावला जावा. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की आपल्या परिवारामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात, वेगवेगळ्या गोष्टी घडतात प्रियानो. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा परिवार सुरक्षित राहावा, त्या सैतानाच्या कटापासून तुमचा परिवार सुरक्षित राहावा, तर प्रियानो तुम्ही तुमच्या परिवारासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलाबाळासाठी, तुमच्या संपूर्ण परिवारासाठी तुम्ही उपवास आणि प्रार्थना करा प्रियानो. हे खूप मोठं शस्त्र आहे प्रियानो. माझे प्रियानो, परमेश्वराने ही खूप सुंदर गोष्ट आम्हाला दिलेली आहे की आम्ही कशा प्रकारे त्या सैतानाच्या विरोधात उभे राहू शकतो, त्या हमानाच्या कारवाया आम्ही कशा रीतीने फोल करू शकतो प्रियानो. माझे प्रियानो, येस्तेर सारख्या उपवास प्रार्थना तुम्ही करा आणि बघा प्रियानो, ज्या देवाने हमानाच्या कटापासून यहूद्यांना सुरक्षितता प्रदान केली, तो परमेश्वर तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे तुमच्या परिवाराला सुरक्षितता प्रदान करेल, तुमच्या परिवाराचा तो निश्चित बचाव करेल. माझे प्रियानो, सैतान हा नेहमी प्रियानो त्याच्या लोकांना प्रियानो वेगवेगळ्या माध्यमातून नायनाट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियानो, आमच्यासाठी उपवास आणि प्रार्थना खूप महत्त्वाचे आहे. आणि प्रियानो, मी बघतो की ज्या प्रकारे प्रियानो हे होण्यासाठी प्रियानो आम्ही बघतो की एस्तेरच्या काळामध्ये प्रियानो जी पत्री होती प्रियानो, यहुदी लोकांना मारण्यासाठी जी पत्री लिहिण्यात आली होती प्रियानो, त्यांनी त्वरेने जे वेगवान घोडे होते प्रियानो, त्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन प्रियानो ते पत्र प्रियानो त्यांनी संपूर्ण प्रांतामध्ये पाठवले. त्यावेळेस पण डाक पद्धती होती. डाक म्हणजे काय माहिती? डाक पोस्ट, स्पीड पोस्ट पण होते बरं का. हालेलुया. सैतान किती उतावीळ असतो बघा प्रियानो नाश करण्यासाठी. आम्ही बघतो की त्याने राजाकडून घोडे मागवले, ते घोडे जे अतिशय वेगवान आहे, जोरात जातील आणि लवकर पत्र पाठवतील, लोकांना ते पत्र मिळेल आणि ते लगेच यहुद्यांचा नायनाट करतील. प्रियानो, सैतान हा इतका प्रियानो घाई करतो आमचा नाश करण्यासाठी प्रियानो. आम्ही बघतो की प्रियानो या अध्यायामध्ये प्रियानो या पुस्तकामध्ये तुम्ही जर वाचलं प्रियानो तर आम्हाला पाहायला मिळेल की प्रियानो कशा प्रकारे प्रियानो त्यांनी प्रियानो ह्या सर्व प्रांतामध्ये प्रियानो राजाचे घोडे मिळवून प्रियानो त्याने त्या डाकने प्रियानो ती पत्र पाठवली. प्रियानो, सैतान खूप घाई करतो. त्याला वाटतं की होईल तितकं लवकर या व्यक्तीचा नाश झाला पाहिजे, नाही तो कोणीतरी प्रार्थना करेन आणि मग तो वाचेल. हालेलुया. म्हणून प्रियानो, आमच्यासाठी प्रार्थना खूप महत्वाची आहे. देवाच्या संगतीत येणं खूप महत्वाचं आहे. इतरांच्या प्रार्थना आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहे, कारण त्याच प्रार्थना आम्हाला वाचवतात. हालेलुया. आणि उपवास प्रार्थनेमुळेच आम्ही बघतो प्रियानो की जे संकट यहुदी लोकांवर आलं होतं प्रियानो, ते संकट प्रियानो परमेश्वराने दूर केलं प्रियानो उपवास प्रार्थनेच्या द्वारे. आणि त्याच वेळेस प्रियानो आम्ही बघतो की जो पुरीम आहे प्रियानो, तो पुरीम सण प्रियानो साजरा करण्यात आला. ज्या प्रकारे एस्तेराचा 9 अध्याय वचन 28. आणि पिढ्यानपिढ्या प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक प्रांतात व प्रत्येक गावात या दिवसाचे स्मरण करून ते पाळण्यात यावेत. या पुरीम सणाचे दिवस पाळण्यास यहुदी लोकांनी चुकू नये, त्याचे स्मरण आमच्या वंशातून कधीही नाहीसे होऊ नये. आम्ही बघतो की प्रियानो मर्दखय आणि एस्तेरच्या सांगण्याप्रमाणे आम्ही बघतो की पुरीम जो सण आहे प्रियानो, तो सण साजरा करण्यासंबंधी प्रियानो या वचनात लिहिलेला आहे. आणि पिढ्यानपिढ्या, हालेलुया. बऱ्याच चर्चेसमध्ये प्रियानो हे सांगितलं जात नाही किंवा पालन करण्यात येत नाही, परंतु या वचनामध्ये जर आम्ही बघितलं प्रियानो तर लिहिलेलं आहे आणि पिढ्यानपिढ्या, हालेलुया, पिढ्यानपिढ्या या दिवसाचं काय करायचं आहे? स्मरण करायचं आहे. कारण या दिवशी परमेश्वराने यहुदी लोकांना वाचवलं. जर यहुदी वंश वाचला नसता तर येशू ख्रिस्त या वंशातून कधीच आला नाही. म्हणून प्रियानो यहुदी वंश आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. हालेलुया. आणि आजचा दिवस प्रियानो हा पुरीम सणाचा दिवस आहे. हालेलुया. प्रियानो जसं जसं तुम्ही प्रभूमध्ये वाढाल प्रियानो, अनेक गोष्टी परमेश्वर तुम्हाला दाखवते. प्रियानो बऱ्याचशा चर्चमध्ये मला वाटतं माहिती नाही, पुरीमबद्दल माहिती नाही, किंवा जे हिब्रू फेस्टिवल आहे त्याच्याबद्दल माहीत नाही. परंतु देवाची ही कृपा आहे,
परमेश्वर प्रियानो आपल्याला इतकं वाढवत आहे, इतकं बायबलचं नॉलेज तो आम्हाला देत आहे की प्रियानो प्रत्येक जी यहुदी संस्कृती आहे प्रियानो, जे फेस्टिवल आहे प्रियानो, ते किती महत्वाचे आहे. हालेलुया. तारणारा आमच्यासाठी महत्वाचा आहे, यहुदी वंश महत्वाचा आहे, मग यहुदी लोकांचा बचाव पण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. जर प्रियानो यहुदी वंश वाचला नसता तर येशू ख्रिस्त त्यामधून आला नसता, मग आमचं तारण झालं असतं का? म्हणजे यहुदी सण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि या दिवशी प्रियानो आम्ही बघतो जे ज्यूइश लोक आहे प्रियानो, ते वेगवेगळ्या भेटी एकमेकांना देतात. ज्या प्रकारे प्रियानो आपल्याकडे म्हणजे दिवाळी वगैरे असते त्यानंतर जसं भेटी ताट वगैरे देतात, तसं प्रियानो हे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी देतात. त्याचबरोबर प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो 22:9-22, या दिवशी येऊद्यास आपल्या शत्रूपासून विसावा प्राप्त झाला. या महिन्यात दुःख जाऊन आनंद झाला आणि शोक जाऊन शुभदिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा. हे दिवस आनंदोत्सव करण्यात, एकमेकास भेटीची ताटे पाठविण्यात व गोरगरिबास दान धर्म करण्यात घालवावे. आम्ही बघतो प्रियानो या वचनामध्ये लिहिलं की या दिवशी यहुद्यास आपल्या शत्रूपासून विसावा प्राप्त झाला. पुरीमच्या दिवशी काय झालं? यहुदी लोकांना शत्रूपासून विसावा प्राप्त झाला. या महिन्यात दुःख जाऊन आनंद झाला आणि शोक जाऊन शुभ दिन प्राप्त झाला. हालेलुया. याच दिवशी पुरीमच्या दिवशी आम्ही बघतो प्रियानो की ह्या लोकांना प्रियानो हमानापासून आणि त्याच्या खटकारस्थानापासून वाचवलं गेलं. म्हणून प्रियानो यहुदी लोक जे आहे प्रियानो या पुरीम सणाला ते साजरं करतात. आजही प्रियानो आम्ही बघतो की हे लोक प्रियानो इस्रायलमध्ये जे यहुदी लोक आहे प्रियानो, आज पण प्रियानो ते वेगवेगळ्या प्रकारे प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसिंग करून प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ करून प्रियानो आनंदाने प्रियानो या दिवसाचं स्मरण करतात. कारण प्रियानो जुन्या करारानुसार जास्त प्रियानो हे लोक चालतात. आणि प्रियानो म्हणून आम्ही बघतो की जुन्या करारातले जितकेही प्रियानो हिब्रू फेस्टिवल आहे प्रियानो ते सेलिब्रेट करतात. आणि या दिवसाला पण प्रियानो आम्ही बघतो की ते खूप आनंदामध्ये साजरं करतात. त्याचबरोबर प्रियानो या दिवसामध्ये प्रियानो ते गोरगरिबांना काय करतात? दान धर्म करतात. सो हा आनंदाचा दिवस आहे. आपण बघतो की ख्रिसमसमध्ये पण आपल्या इकडे आपण गोरगरिबांना काय करतो? मदत करतो, दान धर्म करतो. सो आपण ख्रिसमसच्या महिन्यामध्ये प्रियानो जे अनाथ लेकर आहे, गरीब लेकर आहे, त्यांना पण प्रियानो आपण कपड्यासाठी प्रियानो मदत करणार आहोत. त्याचबरोबर प्रियानो आपल्याकडून होईल तितकी आपण मदत करणार आहोत. कारण ह्या सर्व गोष्टी देवाने त्याच्या वचनातून आम्हाला शिकवलेल्या आहेत. जर आम्हाला आमच्यासाठी ख्रिसमस देखील हा एक शुभ दिन आहे, कारण यावेळेस तारणारा जन्मला आहे. आणि या शुभ दिनी प्रियानो आम्ही गोरगरिबांना काय केलं पाहिजे? दान धर्म केलं पाहिजे. जसं वचनात सांगितलं प्रियानो त्याप्रकारे आम्ही आमचं जीवन व्यतीत करणं गरजेचं आहे. सो आम्ही बघतो प्रियानो ह्या दोन्ही पॉईंटमध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे तामार आणि यहुदा आणि एस्तेरच्या काळामध्ये जे झालं प्रियानो, ह्या दोन्ही मागे प्रियानो सैतानाचा हात होता की ह्या वंशाला नष्ट करावं. परंतु प्रियानो आम्ही बघतो की जो यहुदाचा सिंह आहे प्रियानो, तो विजयशाली आहे प्रियानो. त्याला विजयशाली ख्रिस्त म्हणतात प्रियानो. त्याने सैतानाच्या सर्व योजना विफल केल्या प्रियानो. आणि त्या कुमारीच्या पोटी त्याने जन्म घेतला प्रियानो. आणि आमच्यासाठी तो वधस्तंभावर मरण पावला आणि सार्वकालिक जीवन त्याने आम्हाला प्राप्त करून दिलं. हालेलुया. सो प्रियानो आम्ही बघतो की अनेक अडखळणं येशू ख्रिस्ताच्या जन्मात आले प्रियानो. अनेक गोष्टी त्याच्या जन्मासंबंधित झाल्या. हेरोद राजाने पण प्रियानो कत्तल करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या प्रकारे प्रियानो या घटना घडू नये म्हणून प्रियानो अनेक परीने प्रयत्न करण्यात आले. परंतु कोणीही प्रियानो या योजनेमध्ये खंड पाडू शकला नाही. कोणीही या योजनेच्या आत बाधा आणू शकला नाही. प्रयत्न केला. हालेलुया. आम्ही बघतो की सैतानाने प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. हालेलुया. सो सैतान पण प्रियानो अनेक प्रयत्न आमच्या जीवनात करू द्या, परंतु जर देवाने आमच्याबद्दल जर योजना केलेली आहे तर तो निश्चित पूर्ण करणार आहे. हालेलुया. सो प्रभू करो हे वचन तुम्हाला आशीर्वादित करो. जर तुम्ही आणखी प्रियानो याबद्दल जाणून घेत असेल तर तुम्ही बायबलचं वाचन करा प्रियानो. कारण खूप शॉर्टमध्ये ह्या सांगितलं. ह्या दोन्ही प्रियानो गोष्टी, हे दोन्ही अध्याय तामारबद्दल, यहुदाबद्दल आणि एस्तेरबद्दल प्रियानो तुम्ही डिटेल्स वाचा. खूप काही बारीक गोष्टी प्रियानो परमेश्वर तुम्हाला याच्यातून प्रगट करेल. प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो.
या समय प्राण आमचे नेत्र आम्ही बंद करूया.